उचगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार कीर्तिकुमार बाळासाहेब मसुटे, उचगाव पंचायत समितीचे उमेदवार सुनील महादेव पोवार आणि गांधीनगर पंचायत समितीच्या उमेदवार संगीता बाळासाहेब यादव यांच्या प्रचारार्थ उचगावमधील रत्नाई हॉलमध्ये महिला मेळावा संपन्न झाला. मेळाव्याला परिसरातील महिला, बचत गट सदस्य आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्याची भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांचा जन्म कोल्हापुरात झाल्यामुळं कोल्हापुरात आल्यावर विशेष आनंद वाटतो असं सांगितलं. कोल्हापूरचा हक्काचा असलेला डॉक्टर DY पाटील ग्रुप देशभरात उल्लेखनीय काम करत असल्याचं त्यांनी नमूद केलं. सध्या वाढत्या महागाईमुळं महिलांना सोनं घेणं परवडत नसल्यानं महागाई कमी करण्यासाठी महिलांनी आपलं सोन्यासारखं मौल्यवान मत काँग्रेसला द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. DYP ग्रुप हा फक्त कोल्हापूरसाठी मर्यादित नाहीये. हा प्रचंड आपल्या सगळ्यांसाठीच काम केलेला, पूर्ण राज्यात काम केलेला एक ग्रुप आहे. आणि ती माणसं जर आपल्या समोर बसलेली आहेत आणि ती माणसं जर आपल्याला मतदान करा, कोणाला मतदान करा आणि मतदान का करा हे समजावून सांगत असतील तर त्यांचं आपण अगदी निष्ठेने ऐकलं पाहिजे असं मला वाटतं. जसं सोनं महाग झालंय तसंच आपलं मत खरंच बहुमोलाचं आहे. ते जर तुम्ही 7 तारखेला दिलं तर मग महागाई सुद्धा कमी होऊ शकते, आपण सुद्धा काही पैशांची बचत करू शकतो आणि मग नवऱ्याला डावलून आपण स्वतः जाऊन सोनं खरेदी करू शकतो. हे दिवस आपल्याला बघायला मिळतील जर आपण विचार करून आपलं मत नोंदवलं तर. यावेळी बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी महागाई, बेरोजगारी आणि महिलांचे प्रश्न सोडवायचे असतील तर स्थानिक पातळीवर मजबूत नेतृत्व आवश्यक आहे. महिला मतदारांची ताकदच निवडणुकीचा कौल ठरवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. घर सांभाळते, स्वप्नही घडवते. घर सांभाळते, स्वप्नही घडवते. स्त्री जेव्हा पुढे येते तेव्हा इतिहास घडवते. हे मला आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना या मनोगताच्या आधी सुरुवातीला सांगायचं आहे. 1500 रुपयाबद्दल तुम्ही जेव्हा सांगितलं, पण आपल्या माता भगिनींना सक्षम करणं हे आपलं पुढच्या काळामध्ये जबाबदारी. 1500 रुपये देता याबद्दल दुमत नाही. तुम्ही दिलं पाहिजे. योजना ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. सरकार कुठलंही आलं तरी ती योजना चालूच राहते. जी योजना काँग्रेस पक्षाने सुरू केली, श्रावण बाळ कोणी चालू केलं, आज संजय गांधी निराधार योजना कोणी चालू केली, रेशन कार्डची योजना कोणी चालू केली, ही खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये इंदिरा गांधींनी चालू केली. म्हणून योजनेचा लाभ आज आमच्या सर्वसामान्य जनतेला आणि माता भगिनींना या ठिकाणी मिळतो. आणि त्या काळामध्ये इंदिरा गांधींनी जरी सुरू केलं नसतं तर खऱ्या अर्थाने याचा लाभ आज आपल्या देशामध्ये किंवा राज्यामध्ये मिळाला नसता. त्यामुळे योजना चालू करण्याबद्दल दुमत नाही. योजना चालू राहिली पाहिजे. सरकार कुठलीही असू दे, योजना चालू होऊन माता भगिनींना सक्षम केलं पाहिजे, याबद्दल आम्ही देखील सकारात्मक आहे. पण एका बाजूला 1500 रुपये आपल्याला ज्या पद्धतीने देतात, दुसऱ्या बाजूला आपल्याच घरातून 10,000 रुपये काढून घेतात. ह्याच्याबद्दल आपण कधीच या माध्यमातून विचार करत नाही. यावेळी बोलताना नगरसेवक राजेश लाटकर यांनी महिलांची निर्णय क्षमता अधिक सक्षम असल्याचं सांगत काँग्रेस पक्षानं महिलांना आरक्षण, शिक्षण, नोकरी आणि संरक्षण क्षेत्रात संधी दिली आहे. महिलांना केवळ योजनांवर अवलंबून न ठेवता सक्षम करण्याचा विचार काँग्रेसचा आहे. महिलांनी योग्य उमेदवार निवडून लोकशाही मजबूत करावी असं आवाहन केलं. जिल्हा परिषदेचे उमेदवार कीर्तिकुमार मसुटे यांनी महिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र, बचत गटांना उद्योगासाठी व्यासपीठ आणि रोजगार निर्मितीचा संकल्प मांडला. महिलांना कायमस्वरूपी सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण, रोजगार आणि उद्योगाची संधी देणं हे माझं मुख्य ध्येय असल्याचं सांगितलं. पंचायत समितीचे उमेदवार सुनील पोवार यांनी आपल्या कार्यकाळातील शाळा विकास, रस्ते, आरोग्य सुविधा आणि घरकुल योजनांसंदर्भातील कामांचा आढावा घेतला. गोरगरिबांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे काम केलं असून मी राजकारणात समाजकारणासाठी आलो आहे. पुढेही सर्वसामान्यांच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वेदवती मोहिते यांनी महागाई, वीज, पाणी, गॅस आणि दैनंदिन खर्च वाढल्यानं महिलांवर वाढलेला ताण स्पष्ट केला. महिलांच्या एकामतात सत्तांतराची ताकद असून त्याचा योग्य वापर करा असं त्यांनी सांगितलं.
यावेळी माजी नगरसेविका भारती पोवार, वैभवी जरग यांनी महिलांच्या मतदानाच्या अधिकाराचं महत्त्व सांगत सावित्रीबाई फुले, जिजाऊ आणि ताराराणी यांच्या कार्याचा उल्लेख केला. महिलांनी कोणत्याही आमिषांना बळी न पडता विचारपूर्वक मतदान करावं असं आवाहन केलं. यावेळी नगरसेवक प्रवीण केसरकर, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच श्रीधर कदम, संगीता यादव, मंगलताई वळकुंजे, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी अडसूळ, शिवानी पाटील, सुनीता चव्हाण, शीला मोरे, सारिका माने, सुरेखा चौगुले, वैजयंती यादव, मयुरा चव्हाण, जहिदा इनामदार, कीर्ती चौगुले, सुरेखा कदम, त्रिशा पाटील, शीतल कदम, शिल्पा कुराडे यांच्यासह परिसरातील हजारोंच्या संख्येनं महिला उपस्थित होत्या.